मराठवाड्यात मान्सूनच्या विलंबामुळे खरीप हंगामावर गंभीर संकट ओढवलंय। जूनचा अर्धा महिना उलटून सुद्धा पावसाचा पत्ता नाहीये, त्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या असून शेतकरी हवालदिल झालेत। 11 प्रमुख धरणांमधल्या पाणीसाठे 34% पोहोचल्यानं भविष्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो। हवामान तज्ज्ञांनी घाईत पेरणी न करण्याचा सल्ला दिलेला असला तरी पावसाअभावी निर्माण होणारी चारा टंचाई आणि पिकांचं नुकसान यामुळे शेतकरी वर्गासमोर चिंतेचे ढग गडद झालेले आहेत। मराठवाड्यात पावसाने दडी मारलेली आहे। रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडं गेलेलं आहे। जवळपास 7 दिवस उलटलेले आहे, मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे। जूनचा अर्धा महिना उलटलेला आहे तरी देखील अजूनही पाऊस नाहीये। जर इथं मी एका शेतामध्ये उभा आहे, या शेतातली परिस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपली जी रान आहे, जी शेती आहे ती तयार करून ठेवलेली आहे। नांगरणी वखरणी करून सरी मारून या ठिकाणी तयार केलेली आहे। फक्त पावसाच्या प्रतीक्षेत आता शेतकरी आहे। या बाजूला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ही जी बैल आहेत ती बैल शेताच्या अशा बाजूला झाडाखाली बांधलेली आहे, जेणेकरून पाऊस पडला की या ठिकाणी बैलांच्या सहाय्याने पेरणी केली जाईल। अशा पद्धतीची नियोजन या ठिकाणी शेतकऱ्यांचा असतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की ही संपूर्ण जी जमीन आहे ती तयार करून ठेवलेली आहे। अशाच पद्धतीने मराठवाड्यातली हजारो हेक्टर जमीन जी आहे ती तयार करून ठेवण्यात आलेली आहे। मात्र पावसांचा फक्त आता प्रतीक्षा आहे। शेतकरी राजा जो आहे सकाळ संध्याकाळ आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे, मात्र अजून काही पाऊस बरसलेला नाही आहे। तर एक समाधानकारक पाऊस झाला तर या ठिकाणी पेरण्यांना सुरुवात होईल, अशा पद्धतीची शेतकऱ्यांचं नियोजन आहे। मात्र खरीप हंगामाचं गणित आता बिघडण्याची चिन्हे आहे, कारण की अर्धा जूनचा महिना उलटलेला आहे आणि जर का लवकर पाऊस पडला नाही तर याचा परिणाम उत्पादनावर होईल आणि त्यामुळे मोठं नुकसान शेतकरी राजाला होईल। त्यामुळे आता केवळ शेतकरीच नव्हे तर संपूर्ण कृषी क्षेत्राच्या नजरा ज्या आहे तर मान्सूनकडे लागलेल्या आहे। लवकरच आता पाऊस पडावा आणि पेरणीची जी प्रक्रिया आहे पूर्ण व्हावी अशी आपण आशा व्यक्त करूयात। सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।